नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. दैनंदिन चिंतन भाग 321 आणि 322. झेन मास्टरने आपल्या एका पट्ट शिष्याला विचारले, अरे, आज तू इतकी दारू का पिली? शिष्य म्हणाला, काय करू महाराज? रस्त्यात बाटली पडलेली दिसली. भरलेली होती, पण तिला झाकण नव्हते. मी इकडे तिकडे झाकण पाहण्यात बराच वेळ घालवला. तेव्हा मी आता दुसरे काय करू शकलो असतो? असो. ज्याप्रमाणे अगोदरपणाने असणे पण सर्वाच्या ठिकाणी सारखेच आहे, समान आहे, त्याचप्रमाणे स्वार्थीपणा हा सर्व मानवजातीत, मग तो पृथ्वीवरील कुठल्याही भागात राहणारा असो, सारखाच आहे. वेदना, दुःख, यातना, भीती, उतावळेपणा, एकटेपणा सर्वदूर सारखाच आहे. स्वार्थीपणाच्या अक्षुण्ण प्रवाहात सर्व मानवजात वाहत जात आहे. भोगलेले दुःख जे भूतकाळात जमा झाले आहे, ते आठवत राहून त्या मानसिक भूतकाळात राहणे व आता ते मुळी कधीच पुढच्या आयुष्यात नको अशा मानसिक भविष्यकाळात, म्हणजेच एका अर्थाने स्वार्थीपणाच्या व मानसिक काळाच्या प्रवाहात सर्व मानवजात गटांगळ्या खात आहे. काही देह पडले तरी हा वेदना, दुःख, यातना, आजार, गंभीर आजार, मृत्यूची भीती, प्रियजनांच्या मृत्यूची भीती, ही जे देह पडलेले नाहीत त्यांच्यात त्याच स्वरूपात जशीच्या तशीच आहे. थोडे अधिक लक्षपूर्वक पाहिले तर हे भीषण सत्य कळते. थोडे अधिक लक्षपूर्वक पाहिले की हे भीषण सत्य कळते आणि स्वतःला या बाबतीत असेच घडत आहे याला कारण एकच, स्वस्वरूपाचे अज्ञान. पण स्वतःच्या बाबतीत असेच घडत आहे यालाच कारण एकच, ते म्हणजे स्वस्वरूपाचे अज्ञान. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. पूर्वकर्म, भोग, प्रारब्ध, नशीब, जन्म, पुनर्जन्म यावर खापर फोडण्यात काही अर्थ नाही. नेहमीच्या दूषित जाणीवेला मी ही एक भासमान, म्हणजे आपण तसा त्याचा विचार करतो म्हणूनच आहे. म्हणजे त्याचा उगम हा केवळ विचारातच आहे. म्हणजे विचाराचा एक भाग दुसऱ्या भागाला हाच विचार म्हणतो, मला माझे विचार नियंत्रित करायला हवे, म्हणून स्वतःला तो जणू भासमान नियंत्रक समजतो. हाच विचार म्हणतो, मला निर्विचार व्हायचे आहे. हाच विचार म्हणतो, आता मी निर्विचार स्थितीला पोहोचलो बर का. असे वेगवेगळे लेबल मीचे असले तरी ते लेबल जर फाडले तर तिथे केवळ मुळाशी विचारच सापडेल. या स्वार्थीपणाचा आणि मानसिक
काळाच्या प्रवाहाच्या बाहेर पाऊल टाकता येईल काय? या स्वार्थीपणाच्या आणि मानसिक काळाच्या प्रवाहाच्या बाहेर पाऊल टाकता येईल काय? जेव्हा हे मनापासून कळेल, की माझे दुःख, माझे कष्ट, माझ्या यातना, मला वाटणारी भीती, एकटेपणा, ज्याला मी माझे म्हणतो, त्या माझ्या एकट्याच्याच वाट्याला आलेल्या नाहीत. त्या माझ्या एकट्याच्याच वाटेला आल्या नाहीत, तर त्या केवळ माझ्या नाहीत, इतरांच्या पण तशाच आहेत. मग मी काय म्हणून केवळ माझ्याच वाट्याला आलेल्या दुःख, यातना, पीडा यांचे एवढे कौतुक का बरे करू? हा बोध होताच. अर्थात हा बोध मनापासून होताच. तुम्ही स्वार्थीपणाच्या आणि मानसिक काळ यांच्या प्रवाहातून बाहेर आपोआप फेकल्या जाल. तुम्ही स्वार्थीपणाच्या आणि मानसिक काळ यांच्या प्रवाहातून आपोआप बाहेर फेकल्या जाल. वास्तविक पाहता संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण वास्तविक पाहता संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण सर्व मनुष्य प्राण्याची एकच एक आहे. एकच एक आहे. मनोव्यापाराची ठेवण आणि स्वार्थीपणा, मानसिक काळाच्या गरजेनुसार निर्मिती, विचारक विचारक आणि विचार याचे खोटे वेगळेपण, अशी भरवण म्हणजेच संपूर्ण मानवजातीच्या व्यापाराची ठेवण होय. अशी भरवण म्हणजेच संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण होय. म्हणजे ठेवण म्हणजे भरवण व भरवण म्हणजे ठेवण. भरवण म्हणजे कंटेंट. म्हणजेच नेहमीच्या दूषित जाणीव म्हणजेच नेहमीची दूषित जाणीव जी तुम्हाला अमुक-तमुक म्हणायला भाग पाडते. भाग 322 जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन पाहतो, अनुभवतो, ही गोष्ट त्याच क्षणी तिचे काहीही मानसिक धागेदोरे शिल्लक न ठेवता, न राहता विसरल्या गेली पाहिजे. जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन पाहतो, अनुभवतो, ती गोष्ट त्याच क्षणी तिचे काहीही मानसिक धागेदोरे शिल्लक न ठेवता, न राहता विसरल्या गेली पाहिजे. म्हणजेच पहिले पाऊल हेच शेवटचे पाऊल ठरेल. म्हणजे त्याचे स्मृतीत, आशेत किंवा हेच अजून पाहिजे अशा मागणीत रूपांतर होणार नाही. जेव्हा अशा प्रकारच्या पाहण्याचे महत्त्व कळते, जेव्हा अशा प्रकारच्या पाहण्याचे महत्त्व कळते, तेव्हा हे महत्त्वच दुसरे किंवा त्याच्या पुढचे पाऊल कधीच घेऊ देत नाही. जेव्हा अशा प्रकारच्या पाहण्याचे महत्त्व कळते, तेव्हा हे महत्त्वच दुसरे किंवा त्याच्या पुढचे पाऊल कधीच घेऊ देत नाही. असं जर झालं नाही तर व्यर्थ तुम्ही मानसिक काळाच्या कचाट्यात सापडलाच म्हणून समजा. पण तुमचे या सर्वाकडे सूक्ष्म व पूर्णपणे लक्ष असेल तरच तशी स्थिती तुमच्या वाटेला येणार नाही. लक्ष देणे हेच साधन. लक्ष देणे हेच साधन. लक्ष देण्याचे महत्त्व कळणे हे कोणत्याही साधनाने कधीही प्राप्त होत नाही. लक्ष देण्याचे महत्त्व कळणे हे कधीही कोणालाही कोणत्याही साधनाने प्राप्त होत नाही. असे झाले तर नित्य नूतन अशा संवेदनाचे ज्ञान कधीच संचित ज्ञान म्हणून, स्मृती म्हणून वावरणार नाही. ही खात्री बाळगा. जेव्हा तुम्ही काही भव्य दिव्य पाहता, उदाहरणार्थ एखादे निसर्गदृश्य वगैरे वगैरे,
तेव्हा त्या संवेदनाशी त्याच क्षणी चिटकून राहा. पूर्णपणे ते अनुभवा. त्याला भाषेच्या किंवा शब्दांच्या किंवा नावे देऊन त्याच्यात पडू नका. त्या क्षणात पूर्णपणे राहा. नंतर मात्र त्या संवेदनांना लांबवू नका. स्मृतीत आणू नका. त्यांना चिटकून राहू नका. त्यांना स्मृती, आशा, आकांक्षा, इच्छा, भीती यात त्या संवेदनांचे रूपांतर होत तर नाही ना? त्या संवेदनांचे रूपांतर होत तर नाही ना? याकडे मात्र बारीक लक्ष ठेवा. नाहीतर तुमच्या मुळातील शुद्ध संवेदना दूषित होतील आणि तुम्ही मानसिक काळ निर्मितीच्या सापड्यात अडकाल. संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण म्हणजेच केवळ स्वार्थीपणा आणि सदैव मनोनिर्मित काळातच राहणे. विचार करणारा व विचार या दोन स्वतंत्र गोष्टी मानणे. क्रोध आणि क्रोधी यांना वेगळे मांडणे. अशा खोट्या भरवणीने भरलेली भरवणच होय. ही अशी समस्त मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण. ही अशी समस्त मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण व त्याची ही अशी भरवण ही एकच. ह्या दोन स्वतंत्र गोष्टी नाहीत. जशी गवताची पेंडी गवताच्याच ओढलेल्या दोरीने बांधावी त्याप्रमाणे पेंडी आणि गवताची दोरी एकच. भरवण नाही तर काहीच नाही. मनोव्यापाराची ठेवण म्हणजेच तिची भरवण हे जाणणे ज्यामुळे शक्य होते ते आपण आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्याच रूपात आहो. म्हणून असणेपणातच असा. जे जसं आहे तसंच आहे यापासून जेव्हा दूर होण्याचा प्रयत्न होतो किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा बदल करणारी भासमान व्यक्ती तेव्हाच उदय पावते. अन्यथा ती नसते व मुळात नसलेले द्वैत ती जागे करते. जे जसं आहे तसं याला ते चिटकून राहू देत नाही. ते जसं आहे तसं आहे या मूळच्या अद्वैत स्थितीत बदल करू पाहते आणि शेवटी तुम्हाला द्वैतात अडकवते. हे भासमान व्यक्तिमत्व विचाराला नियंत्रित करणाऱ्या नियंत्रकाच्या रूपात भासमान होते. कधी क्रोध म्हणून, कधी लोभ म्हणून, कधी ईर्ष्या, हाव, एकटेपणा म्हणून वगैरे. या वस्तुस्थितीपासून म्हणजेच जे जसं आहे तसं याला चिटकून न राहता किंबहुना याची निंदा करून याला विरोध करणार व त्यापासून दूर पळणार असे जे आहे ते भासमान व्यक्तिमत्व होय व नसलेल्या द्वैत स्थितीला ते जन्म देते. जेव्हा जे जसं आहे तसं म्हणून जे आहे त्यात कुठल्याही प्रकारची छेडखानी करू असे वाटते तेव्हाच भासमान व्यक्ती उदय पावते. तेव्हाच तेथे खोटे द्वैत येते व ते संस्कारबद्धतेने सर्व मानवी समूहात उतरते. याचेच ठळक उदाहरण म्हणजे विचाराच्या बाबतीत काही करू पाहणारा विचारक किंवा नियंत्रक हा विचारापासून आपण छळले जातो असे म्हणतो तेव्हाच तो भासमान मी उदय पावतो.